नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मध्यरात्री 23 जुलै 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो, पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मान्सून परतलेला आहे, म्हणून त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आज सुद्धा मध्यरात्री आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता सुरुवात करूया मित्रांनो, वसई विरार आहे, त्यानंतर इकडे मुंबई आहे, त्यानंतर माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, निपाणी आहे, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे, चाकण, दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक, मनमाड, मालेगाव, साक्री, त्यानंतर धुळे, नंदुरबार या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे शिरपूर आहे, धुळे आहे, चाळीसगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर बार्शी, इंदापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सांगोले हा जो दक्षिणेकडला जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार। त्याचप्रमाणे इकडे श्रीरामपूर, अहिल्यानगरचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जळगाव आहे, रावेर आहे, चोपडा आहे, त्यानंतर धुळे आहे, त्यानंतर शिरपूर आहे, अंबळनेर, परोळा, त्यानंतर इकडं चाळीसगाव आहे, शेवगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडं पैठण आहे, फुलंब्री आहे, कन्नड आहे, सिल्लोड आहे, गंगापूर आहे, त्यानंतर इकडं देवळी आहे, वैजापूर आहे, श्रीरामपूर आहे, राहुरी, गोदेगाव, भागूर, पाथर्डी, शिरूर, कसार, त्यानंतर लोणीघाट, जामखेड, बीड, गेवराई, रामपुरी, वडवानी, कैस, कळंब या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जालना आहे, अंबाड आहे, गेवराई आहे, रामपुरी आहे, त्यानंतर वडवानी आहे, त्यानंतर इकडं आपण दक्षिणेकडे वळूया मित्रांनो, अंबेजोगाई आहे, तुळजापूर आहे, परळी, वैजनाथ, लातूर, औसा, बिदर, बसव कल्याण, अहमदपूर, लातूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला पाऊस थोडा कमी असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परळी, वैजनाथ आहे, अंबेजोगाई, गंगाखेड, त्यानंतर पूर्णा आहे, परभणी, मंठा, जिंतूर, शेलू, पाथरी, त्यानंतर मंता, औंढा, नागनाथ, त्यानंतर पूर्णा, बसमत, त्यानंतर नांदेड, अर्धापूर, भोकर, पेटुंबरी, नायगाव, मुखेड, कंधार, त्यानंतर हिमायतनगर, भैसा, धर्माबाद या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे हिंगोली आहे, शेनगाव आहे, त्यानंतर इकडं लोणार, मेकर, जानेफळ, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, त्यानंतर जाफराबाद, देऊळगाव राजा या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण ओळखू शकता मित्रांनो, वाशिम जिल्ह्याकडे वाशिम आहे, मंगरुळपीर आहे, मानोरा आहे, त्यानंतर रिसोड आहे, त्यानंतर इकडं पातूर, बाळापूर, त्यानंतर मूर्तिजापूर, पातूर, मालेगाव, तेलारा, अकोड, जळगाव, जामोद या संपूर्ण दर्यापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रस, दारव्हा, नेर, पुसद, आर्णी, उमरखेड, त्यानंतर इकडे घाटांची, पांढरकवडा, त्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, कोल्हापूर, पुलगाव या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, मोजरी, मोशी, आष्टी, आर्वी, त्यानंतर कारंजा, काटोल, कोंडाली, नरखेड, पांढुर्णा, सावनेर, रामटेक, धवलपूर, उमरेड या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे रामटेक आहे, मौंडा आहे, भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया, त्यानंतर साकोली, अर्जुनी, मोरगाव, त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं चिमूर आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भद्रावती आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो मध्यरात्री 23 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज। तुम्हाला जर व्हिडिओ